नमो बुद्धाय, जय भीम। आज आम्ही जात आहोत बोधगया इथे। 12 मेला बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त आम्ही बोधगयाला जात आहोत। आणि जसं की आपण सगळ्यांना माहितीच आहे की 3 महिन्यापासून बोधगया इथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे। तर त्याकरिता आम्ही जाण्याआधी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं आणि त्रिशरण पंचशील म्हणून आम्ही आमच्या घरून आता रेल्वे स्टेशनला जाण्याकरिता निघत आहोत। महाबोधी महाविहारच्या आतमध्ये जाण्यासाठी हा एंट्रन्स गेट आहे आणि एंट्रन्स गेटमधून आतमध्ये गेलं की इथे 2दा आपली चेकिंग होते। राईट साईडला महाबोधी महाविहाराकडे जाण्याचा रस्ता आहे। हे जे तुम्ही बघत आहात हे महाबोधी महाविहार आहे। ह्याची उंचाई 180 फीट आहे। ही भगवान बुद्धांची मूर्ती इतकी अट्रॅक्टिव्ह आणि इतकी शांत आहे की एकदा जर आपण बघायला सुरुवात केली तर आपल्याला बघावंच वाटतं। हे मुचलिंद सरोवर आहे। सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी 6व्या सप्ताहामध्ये इथे ध्यान केलं होतं। ध्यान करत असताना खूप आंधी तुफान आलं होतं, तर त्याच्यापासून मुचलिंद नागराजांनी तथागतांची रक्षा केली होती। हा दीपक घर आहे। इथे दिवे जाळले जातात। हे भगवान बुद्धांचे पदचिन्ह आहे। इथे आम्हाला ज्ञानज्योती भांतेजी पण मिळाले होते। नमो बुद्धाय, जय भीम। आता आम्ही आलेलो आहोत डुंगेश्वरी इथे। सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष इथे कठोर तपश्चर्या केली होती। तर आता आपण जाऊन ती जागा बघूयात।
इथे सिद्धार्थांनी 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली होती आणि त्याच्यानंतर ते गया इथे गेले होते. बाजूला डुंगेश्वरी माताच्या मूर्त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. सुको बुद्धानुत्पादो सुको सद्धम्म देशना सुको सामग्री तपो सुको. आज आपण या डोंगरेश्वरी येथे पोचलेलो आहोत. या ठिकाणी तथागतांनी बुद्धत्व प्राप्ती करण्यापूर्वी 6 वर्ष तपस्या या गुफेमध्ये डोंगरेश्वरीच्या गुफेमध्ये केली. काय कलुषित तप 6 वर्ष केलं. पूर्ण या तप करताना बोधिसत्व अवस्था असताना पाठ आणि पोट एक झालेलं होतं. 6 वर्ष अन्न त्यागून त्यांनी इथे तप केलं आणि 6 वर्ष तप केल्यावर मग ते बुद्धगयाला गेले. ही एक तपोभूमी आहे आणि या तपोभूमीवर ज्या ठिकाणी सिद्धार्थाने 6 वर्ष तप केलं त्या ठिकाणी येऊन अभिवादन करून आपण काही वेळ ध्यान जर केलं तर इथे लवकर मनाची एकाग्रता होतो, समाधी लागतो आणि मन प्रसन्न होतो, आनंदित होतो. आणि म्हणून आपल्या सर्व जे बौद्धांनी या डोंगरेश्वरीला येऊन भेट दिली पाहिजे. या ठिकाणी येऊन ध्यान केलं पाहिजे आणि ध्यान करून मैत्री भावना व्यक्त केली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी बोधिसत्वाने ध्यान केलेलं आहे त्या ठिकाणी बराचसा प्रोग्रेस झालेला आहे. त्या ठिकाणी म्हणजे जेवढी आता जे पाहत आहोत हे आधी नव्हतं, फक्त पहाडच आणि गुफाच होती. तर याच्यामध्ये जे काही परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतो या परिवर्तनामध्ये आणि पूर्वी जे गुफा होती बोधिसत्वांनी जे ध्यान केलं त्या गुफेमध्ये आणि याच्यामध्ये जे काही मिलावट परिवर्तन करण्यात आलं याच्या आपण बौद्धांनी लक्ष दिलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी बौद्धांचं एक बोधिसत्वाचं एक पूर्व तपोभूमी असल्यामुळे या ठिकाणी येऊन आपण अभिवादन करून आपले मनोभाव व्यक्त केले पाहिजे आणि आपली इच्छा आकांक्षा पूर्तीची आशा करून आपण सुद्धा ध्यानाची प्रेरणा घेतलं पाहिजे आणि मैत्री भावनाचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून आजच्या या प्रसंगी एवढंच बोलून मी माझ्या विचाराला पूर्णविराम देतो आणि माझा पुन्हा तुम्हा सर्वांना मी परिचय देतो. मी भदंत सारीपुत्त थेरो भिक्खुमा संघ कार्यवाहक अध्यक्ष मध्य प्रदेश. आणि या चॅनलवर मला 3-4 दिवसापासून बोलण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत आयुष्यमान सचिन इलुनकर आणि त्यांची पत्नी आयुष्यमती स्नेहा इलुनकर. हे दोघंही सतत 3-4 दिवसापासून माझ्यासोबत सेवा द्यायला आहे आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा या तपोभूमीवर त्यांच्याप्रती मंगलकामना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यासोबत सुरुवातीपासून धम्मयात्रेला माझ्यासोबत असलेले आयुष्यमान विनोदजी सहारे हे सुद्धा आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. 3-4 दिवसापासून सतत तुम्ही सेवा करत आहे, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं मंगल चिंतन करतो. भवतु सब मंगलम.
डुंगेश्वरीवरून परत जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये हा वटवृक्ष मिळाला. ह्या वटवृक्षाच्या आजूबाजूला भगवान बुद्धांच्या मूर्त्या छान अशा स्थापित केल्या गेल्या आहेत. हा सुजाताचा महल होता. आता इथे सुजाता स्तूप बनविण्यात आलेला आहे. सुजाताने जे खीरदान केलं होतं त्या खीरदानाच्या बलानेच तथागतांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं. सुजाताने नवस केलं होतं की जर तिला पुत्रबाळ प्राप्त झालं तर ती प्रत्येक वर्षी वटवृक्षाला खीरदान करणार. ह्याच जागी सुजाताने सिद्धार्थ गौतमाला खीरदान केली होती. सुजाताने दिलेली खीर सेवन केल्यानंतर तथागतांनी संकल्प केलं की जर मला खरंच बुद्धत्व प्राप्त व्हायचं असेल तर हा पात्र नदीच्या विरुद्ध दिशेने जाणार. आणि खरोखरच तो पात्र नदीच्या विरुद्ध दिशेने गेला. ती अगरबत्ती इथे आणून ला. हे लवकर पाहिला. सुंदर मूर्ती आहे. हा स्लीपिंग बुद्ध आहे. वरती स्लीपिंग बुद्ध आहेत आणि खाली अशा प्रकारे ही व्यवस्था केली गेलेली आहे. इथे भिक्खू भिक्खुनींसाठी श्रामणेरींसाठी राहायला सुद्धा व्यवस्था आहे. भारतातला एकमात्र स्लीपिंग बुद्धा रिक्लायनिंग बुद्धा बुद्धगया इथेच आपल्याला बघायला मिळते. हा नाईट व्ह्यू आहे. ह्याच्यासोबत मी दिवसाचा व्ह्यू सुद्धा आपण सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. स्लीपिंग बुद्धा दिवसात अशा प्रकारे दिसतं. भारतात एकमात्र राज्य बिहार असं आहे जिथे आपल्याला रिक्लायनिंग बुद्धा स्लीपिंग बुद्धा बघायला मिळतात. हे व्हाईट बुद्ध आहे.
अतिशय सुंदर आणि आकर्षित असं हे बनवलं गेलेलं आहे. तुम्ही उभे राहा, तुमचे फोटो काढता माझी राहिली तुमचे फोटो काढा त्याला. बंद झाला का? हा चायनीज टेम्पल आहे. बोद्धगयाच्या थोडं समोरच गेलं की आपल्याला हा चायनीज लोकांचं टेम्पल बघायला मिळतं. इथे सगळ्या देशातले बुद्ध विहार आणि मोनॅस्ट्री आपल्याला बघायला मिळतात. हा बर्मीज टेम्पल आहे. म्यानमार लोकांनी हा टेम्पल बनवलेलं आहे. इथे सुद्धा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था असते. बांगलादेश बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. आतमध्ये इथे सुद्धा अतिशय सुंदर अशा बुद्ध प्रतिमा आणि मागच्या साईडला एक ब्लॅक बुद्धा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. हा वट्टथाई टेम्पल आहे. थायलंड देशातील लोकांनी हा टेम्पल बनवलेला आहे. इथे सुद्धा अतिशय आकर्षित आणि शांत मुद्रेमध्ये आपल्याला भगवान बुद्धांची ही प्रतिमा बघायला मिळते आणि डेकोरेशन सुद्धा अतिशय छान असं केलं गेलेलं आहे. हे अनागारिक धम्मपाल आहे आणि हा श्रीलंकन बुद्धिस्ट विहार आहे. त्याच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे. महाबोधी महाविहाराच्या अतिशय आकर्षित असा 80 फीट बुद्ध स्टॅच्यू इथे आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.